झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी विधानसभेमध्ये जे आहे ते दोन्हीही राष्ट्रवादी जे आहे ते आमने सामने येऊन टाकले होते. एक शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी जे आहे ते या ठिकाणी समोर उभे होत्या. महायुतीच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून अण्णा बनसोडे, तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून सुलक्षणा शिलवंत जे आहेत ते या ठिकाणी दोघंही एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे राहिले होते. आता काही वेळ राहिला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की निकाल जो आहे तो हाती येणार आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार सुलक्षणा धर आहेत. ताई, काय सांगाल, अवघा काही वेळ जो आहे तो या ठिकाणी आता निकालासाठी राहिलेला आहे, काय भावना आहेत पहिले तुमच्या? रामकृष्ण हरी. खरं तर गेल्या आचारसंहिता लागल्यापासून आम्ही जनतेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि जनतेला हे महायुतीने उमेदवार लादलाय आमच्यावर अशा प्रकारच्या भावना होत्या. त्याच्यामुळे जनतेला अपेक्षित असा उमेदवार न मिळाल्यामुळे नक्कीच सर्वांनी चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला म्हणजेच आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं, प्रतिसाद दिला. हा आम्हाला प्रचारादरम्यान आलेला अनुभव आहे. त्याच्यामुळे जनतेला प्रलंबित विकास या विधानसभेचा हा करणारा माणूस किंवा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणूस, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारा उमेदवार, अशा प्रकारच्या साधारण अपेक्षा होत्या आणि कुठेतरी तोच अजेंडा घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो. त्याच्यामुळे नक्कीच चांगला रिझल्ट येईल अशी खात्री आहे. महायुती की महाविकास आघाडी, कोण मारेल बाजी, कसं चित्र असेल संध्याकाळपर्यंत? महाविकास आघाडीच बाजी मारेल. कारण हे शहर आपण बघतोय, हे शहर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हे शहर वसवलं, याला कामगार नगरीची ओळख दिली. अनेक राज्यातनं या शहरामध्ये लोक उदरनिर्वाहासाठी येतात, या शहरामध्ये राहतात, या शहरामध्ये स्वतःच्या सदनिका घेतल्या आणि मग कुठेतरी अप्रत्यक्षरित्या या शहराला आपलं म्हणजे हे शहरावर वेगवेगळ्या प्रकारे हे नागरिक हे प्रेम करू लागले आणि मग या शहरामध्ये अपेक्षित असलेला विकास हा घडलेला नाही. त्याच्यामुळे जनता नाराज होती. कुठेतरी लोकप्रतिनिधी हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे आमच्यावर लादलेले लोकप्रतिनिधी देतात आणि म्हणून मतदानाचा पर्सेंटेज हा नेहमी कमी असायचा. पण आपण पाहिलं असेल यावेळेस मतदानाचा टक्का सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या भागातला वाढलेला आहे. आकुर्डी प्राधिकरण, शाहूनगर, संभाजीनगर या भागातनं मतदानाचा टक्का चांगला वाढलेला आहे आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचून म्हणजे मी एकमेव उमेदवार असेल, पक्षाचा जाहीरनामा डिक्लेअर होण्याच्या आधी मी माझा अजेंडा किंवा मी माझा विजन घेऊन जनतेपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता रिझल्ट कळेलच संध्याकाळी आपल्याला. तर आपण पाहिलं तर या प्रचारादरम्यान मोठे आरोप प्रत्यारोप झाले. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बटेंगे कटेंगे असेल, आरक्षण असेल किंवा अन्य इतर मुद्दे असेल त्यावर महायुतीकडून तो प्रचार केला. त्याचा कितपत फायदा महायुतीला होऊ शकतो, काय तुमचा अंदाज आहे? खरं तर महायुतीने जे प्रकारचे बटेंगे कटेंगे असेल किंवा मागच्या वेळेस ना भय ना भ्रष्टाचार होतं, ना खाएंगे ना खाने देंगे होतं, तर आता जनता या गोष्टीला कंटाळली आहे. जनतेला कुठेतरी प्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट हवी आहे. तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या वल्गना करता 15 लाखापासून सुरू झाले होते, परंतु आज 1500 रुपये फक्त लाडक्या बहिणींच्या, ते पण ठराविक बहिणींच्या अकाउंटला आले. मग कुठेतरी राजकारणापुरता आमचा वापर केला जातोय का? आणि कुठेतरी खोटी प्रलोभनं देऊन, खोट्या म्हणजे गोष्टी सांगून जनतेला फक्त मतदानापुरतं विश्वासात घेतलं जातंय का? अशा प्रकारचं जनसामान्यांमधून नाराजगीचा सूर होता आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला नक्की होईल. नक्कीच आपण पाहिलं तर आता निकालानंतर फक्त 48 तास जे आहेत ते बाकी आहेत सरकार बनवायला. नक्की तुमची भावना काय असेल आणि काय सांगाल त्या संदर्भात? खरं तर एक्झिट पोलला लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीला कमी जागा दाखवत होते, परंतु ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या पदरात खूप चांगल्या जागा पडल्या. कारण जनतेला जो बदल हवा आहे तो बदल महाविकास आघाडीच्या अजेंडामधून आम्ही दिला होता आणि जनतेने आमचे उमेदवार स्वीकारले होते. यावेळेस सुद्धा आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवसाहेब असतील आणि राहुलजी गांधी असतील यांनी जनतेला चांगले उमेदवार दिल्यामुळे नक्कीच ही निवडणूक ही महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने आता जे काही महायुतीने जे तेच उमेदवार देऊन जो प्रयोग केला तो महाविकास आघाडीने नक्कीच जनतेला जे अपेक्षित होता त्या पद्धतीने उमेदवार दिले. त्यामुळे चांगला रिझल्ट येईल. महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. तुमच्या या निवडणुकीच्या वेळेस तुमचा एक जुना किस्सा जो आहे तो अजित पवारांनी अधोरेखित केला तुमच्या उमेदवारी संदर्भातला, त्याचा काही फरक पडू शकतो का?
नक्कीच जनता नाराज झाली. 2019ला सुद्धा जनता नाराज झाली होती की अरे एक महिला आहे, ती कुठेतरी चांगलं काम करण्यासाठी राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे, तिला काहीतरी विजन आहे आणि म्हणून पवार साहेबांनी तिला उमेदवारी दिली. पण दादांनी जे हसून त्याच्यावर जो काही प्रकार 2019ला घडला होता त्याची पुनरावृत्ती केली आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनात ती इनडायरेक्ट ती नाराजगी होती, ती चीड होती आणि नक्कीच त्याचा फायदा मला या मतदानाच्या रूपाने होईल याची मला खात्री आहे. कारण मी जेव्हा भेटायला जात होते, भेटीगाठी घेत होते, तेव्हा जनतेतून असा सूर येत होता, अरे दादांनी हे बोलून तुलाच मदत केली, दादांनी अप्रत्यक्षरित्या तुझा प्रचार करून गेले, तुला सिंपती मिळतीये चांगल्या पद्धतीचे. अशा प्रकारचा जनसामान्यांमधून भावना व्यक्त होत होत्या आणि नक्कीच त्याचा फायदा हा मला होईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.